आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते। बहुप्रतीक्षित असलेली भाजपची दुसरी यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। दुसरी यादी जाहीर झालेली आहे। नागपुरातून गडकरींना उमेदवारी जाहीर झालेली आहे। राज्यातल्या एकूण 20 उमेदवारांची नावं या यादीमध्ये आहेत। दुसऱ्या यादीमध्ये राज्यातील कुणाकुणाची नावं असतील या संदर्भातली उत्सुकता अखेर संपली आहे। भाजपची दुसरी यादी आलेली आहे। नागपुरातून आता गडकरींना उमेदवारी देण्यात आलेली आहे। राज्यातल्या एकूण 20 उमेदवारांची नावं या यादीतून जाहीर झालेली आहेत। नागपुरातून असलेली गडकरींना मिळालेली उमेदवारी, राज्यातल्या एकूण 20 उमेदवारांची नावं देखील जाहीर करण्यात आलेली आहे। भाजपची दुसरी यादी समोर येते आहे। यामध्ये नितीन गडकरी, रक्षा खडसेंना देखील उमेदवारी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। बीडमधून पंकजा मुंडेंना देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे। पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। राज्यातील एकूण 20 जणांचा यात समावेश आहे। चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावरती देखील शिक्कामोर्तब झालंय। भाजपच्या दुसऱ्या यादीतील काही दिग्गजांची नावं आपण यावेळेला पाहतोय। रक्षा खडसेंना रावेरमधून उमेदवारी दिली गेलेली आहे। पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी, तर सुधीर मुनगंटीवारांना चंद्रपुरातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। अखेर बहुप्रतीक्षित असलेली भाजपची दुसरी यादी जाहीर झाली। ज्या नावांबाबत सर्वात उत्सुकता होती त्यातील एक पंकजा मुंडे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। यापूर्वीच त्यांनी एका भाषणामधून लोकसभेत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेते अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं। तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवारांना चंद्रपूर या ठिकाणाहून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। रक्षा खडसेंचा देखील क्रमांक लागलाय। रावेरमधून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे। त्यामुळे इच्छुकांचा जीव निश्चितच भांड्यात पडलेला असेल। माढ्यातून रणजित सिंग निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांचा नंबर लागलेला आहे। रणजित सिंग